कायदेशीर नोटीस प्रकरणात एक मोठा ट्विस्ट आलाय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाऊ तोरसेकर यांना फोन केला आणि असा प्रकार पुन्हा घडायला नको असंही त्यांनी सांगितल्याचं कळतं। यासोबतच त्यांनी पक्षातल्या कार्यकर्त्यांना सुद्धा समज दिली आहे। नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे? तुषार रुपनवर यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। तुषार, हे सगळं प्रकरण काय नेमकं? लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाला जो महाराष्ट्रामध्ये फटका बसला त्या संदर्भात ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी एक विश्लेषणात्मक व्हिडिओ केला होता। या व्हिडिओमध्ये भाजपाच्या आयटी सेलची नेमकी काय चूक झाली या संदर्भात सविस्तर विश्लेषण केलं होतं। त्यानंतर भाजपाच्या आयटी सेलच्या विभाग प्रमुख श्वेता शालिनी यांनी भाऊ तोरसेकर यांना लीगल नोटीस पाठवली होती। मात्र या लीगल नोटीस संदर्भात स्वतः पक्षाचे प्रमुख देवेंद्र फडणवीस यांनी जी तात्काळ गंभीर दखल घेतली आणि श्वेता शालिनी यांना योग्य ती समज दिली। त्यानंतर श्वेता शालिनी यांनी ते ट्विट डिलीट करत भाऊ तोरसेकरांची ट्विटरच्या माध्यमातून माफी देखील मागितली आणि स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी भाऊ तोरसेकरांना फोन केला। घडलेल्या प्रसंगासंदर्भात त्यांनी सांगितलं, जो प्रसंग घडला तो चुकीचा प्रसंग घडलेला आहे। ज्या व्यक्तीने नोटीस पाठवली त्या व्यक्तीला देखील समज देण्यात आलेली आहे। त्या व्यक्ती संदर्भात देखील कारवाई होणार आहे। त्यामुळे सोशल मीडियामध्ये जे पडसाद उमटले होते की एक सविस्तर विश्लेषण केल्यामुळे वस्तुस्थिती दाखवल्यामुळे नेमके आयटी सेलचे विभाग प्रमुख कशा प्रकारे नोटीस पाठवतात स्वतः गंभीर दखल देवेंद्र फडणवीसांनी घेतली आणि भाऊ तोरसेकरांना फोन केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तुषार, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, पण त्यापूर्वी जाता जाता पुन्हा एकदा पत्रकार भाऊ तोरसेकर जे सोशल मीडियात प्रतिपक्ष नावाने यूट्यूब व्हिडिओज करतात, त्यांनी भाजपच्या आयटी सेलच्या अपयशाबद्दल एक व्हिडिओ केला होता आणि तो व्हिडिओ पाहून भाजपच्या आयटी सेलच्या प्रमुख शालिनी यांनी एक कायदेशीर नोटीस भाऊ तोरसेकर यांना बजावली होती आणि याच संदर्भात या गोष्टीची माहिती कळताच स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी भाऊ तोरसेकर यांना फोन केला। या सगळ्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली आणि कार्यकर्त्यांना सुद्धा योग्य शब्दात समज दिल्याचं कळतं। या सगळ्या प्रकारानंतर भाऊ तोरसेकर यांना कायदेशीर नोटीस बजावणाऱ्या श्वेता शालिनी यांनी हा ट्विटही डिलीट केला आहे आणि कायदेशीर नोटीस मागे घेत असल्याचं ट्विटरवरून स्पष्ट केलं आहे।